गोकुळ सोबत गोकुल. नमस्कार, मी हेमंत शाह व बरोबर आहेत ते माझे व्यावसायिक सहकारी व मित्र प्रताप उर्फ बापू कोंडेकर व मदन भंडारी. आम्ही तिघे कोल्हापूरकर आणि ठरवलं आणि केलं. जसे कोल्हापुरी येडे असतात तसे आम्ही 3 येडे ठरवलं आणि नक्की केलं आणि कोल्हापूर ते लंडन हा गाडी प्रवास करायचा नक्की केला. गाड्या बनवल्या, माझी कोंडेकर साहेबांची दोघांनी गाडी तयारी केली आणि तयारी करून 15 तारखेला शिवराज्य स्थापने दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी युनिव्हर्सिटीत मार्गक्रमण केलं. कोल्हापूर ते परत नागपूर, पहिला मुक्काम नागपूरवरनं त्यानंतर काशी विश्वेश्वर तिथलं दर्शन घेऊन अयोध्याचं रामाचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही नेपाळ मार्गे चीन असं रवाना झालो. एकूण 21 दिवसाचा प्रवास आणि एकूण जवळपास 20,000 किलोमीटर प्रवास केला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आव्हानं होती. 20 देशाच्या 20 भाषा वेगळ्या, चलनं वेगळी, एंट्री एक्झिटचे परमिट्स वेगळे, प्रत्येक ठिकाणचे इन्शुरन्स वेगळे, टेम्परेचर व्हेरिएशन -9 ते +45 अशी खूप वेगवेगळी आव्हानं होती. पण बापू सारख्या माणसांनी ज्यांचं वजन 120 किलो आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलाय, त्यांच्या हिमतीमुळे आणि कोल्हापुरी ताकदीमुळेच हा प्रवास ते पूर्ण करू शकले. तिथं हा एकूण प्रवास जो आहे ह्या आम्ही तिघे व आमचे एक मित्र आहेत बरोड्याचे सुधीर बोरा या सगळ्यांनी म्हणून एकत्रित पूर्ण केला. या प्रवासाचा उद्दिष्ट जो आहे ह्यात निसर्ग आणि पाणी या दोन्ही संदर्भात विषय होता. आम्ही जे लंडनला गेलो ते सेव्ह नेचर सेव्ह वॉटर ही थीम आम्ही घेऊन गेलो होतो. कारण आम्ही तिघे जो आहे ते पाण्याच्या संदर्भात डॅम, कॅनॉल्स, लिफ्ट इरिगेशन स्कीम करणारे हेमंत भाई आहे, मी आहे, मदनराव आहे. आणि सातत्यानं पहिल्यापासून एवढं पाणी, ते पाण्याचे डॅम बांधताना तिथले असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहून पाण्याचं नुकसान होऊ नये. कारण आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाणी आहे, तरी सुद्धा आपल्या कोल्हापूरला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. 3-3, 4-4 दिवस पाण्याच्या नळाच्या रिपेरी करण्यासाठी पाणी बंद करावं लागतंय. या समस्या भविष्यात कुठंतरी होऊ नयेत आणि म्हणून कोल्हापूर ते लंडन या 20 देशांच्या या प्रवासामध्ये त्या ठिकाणी तिथं पाण्याचं नियोजन कसं केलं जातं, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, नेचरच्या बाबतीत जे निसर्ग वाचवा आहे ते निसर्ग वाचवाच्या बाबतीत सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी अभ्यास केला. प्रत्येक ठिकाणी जगामध्ये बघितलं तर निसर्ग वाचवण्याच्या दृष्टिकोनाचा भरपूर प्रयत्न चालू आहे. हा सगळा समतोल जो ते निसर्गावर आहे आणि निसर्ग वाचला पाहिजे, त्यातलं पाणी वाचलं पाहिजे, हा दृष्टिकोन आम्ही अभ्यास केला. अभ्यासामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी चांगले रिझल्ट मिळाले की त्या गोष्टी जर आपण इथं केल्या तर त्या चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं त्याचा वापर केल्यानंतर पाणी बचाव होईल आणि निसर्ग सुद्धा जोपासण्यास आपल्याला त्याची मदत. आमचा हा प्रवास 15 एप्रिलला चालू झाला होता, स्वराज्य संकल्प दिना दिवशी. इथून आम्ही कोल्हापूर पासून नागपूर, वाराणसी, अयोध्या, गोरखपूर, तिथून नेपाळ पासून चायना, तिबेट, चायना, त्याच्यानंतर किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, त्यानंतर रशियातून जॉर्जियातून तुर्कीपासून बुल्गेरिया, सर्बिया, क्रोएशिया मार्गे हंगेरी आणि हंगेरीतून झेक, स्लोवाकिया, जर्मनी या ऑटोबान हायवेवरून ब्रुसेल्समध्ये पोहोचलो आणि ब्रुसेल्सवरून फ्रान्स क्रीक मार्गे युकेला 21 जूनला आम्ही लंडनमध्ये पोहोचलो. आणि लंडनमध्ये वेस्टमिनिस्टरच्या समोर आमचा फ्लॅग ऑफ केला आम्ही आणि आमचा प्रवास तिथे संपला. 19,000 किलोमीटर 70 दिवस आणि 20 कंट्री आम्ही क्रॉस केल्या साधारण.